हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। इथल्या हिरानंदानी भागात अभूतपूर्व गोंधळ। ईव्हीएम मशीन बंद पडल्याने अनेक तास रांगेत उभं राहून ज्येष्ठ नागरिक घरी परतले। कारभाराविरोधात मतदारांचा संताप। मुंब्र्यात जाणून बुजून मतदान धीम्या गतीने घेतलं जात असल्याचा आरोप। मुंब्रा परिसरात अनेक तासांपासून लोक रांगेत, तक्रारी दखल घेतली जात नसल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा। अनेक मतदान केंद्रांवर सुविधांचा अभाव। मोठ्या रांगांमुळे मतदार घरी परतत असल्याची ओरड। निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आदित्य ठाकरेंची नाराजी। मागाठाण्यातल्या मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा नसल्याने भाजपचे उमेदवार पियुष गोयल संतापले। गैरसोयींमुळे मतदारांना तासनतास तात्काळ उभं राहण्याची वेळ। मुंबईसह परिसरात संथ गतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी। आयोगाने तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष द्यावं। देवेंद्र फडणवीसांची निवडणूक आयोगाकडे विनंती। मुंबईच्या उशिवरामध्ये भाजप आणि ठाकरे गट आमने सामने। भाजपचा झेंडा असलेली गाडी मतदान केंद्रावर घेऊन आल्याचा आरोप। नाशकात भाजपच्या देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाच्या वसंत गीतेंमध्ये वाद। अल्पसंख्याक मतदान केंद्रात एकाच वेळी घुसल्याचा फरांदेंचा आरोप। नाशकात शांतिगिरी महाराजांचा सहकारी पोलिसांच्या ताब्यात। मतदान केंद्रावर महाराजांच्या नावाने चिठ्ठ्या वाटत असल्याचा सहकार्यावर आरोप। शांतिगिरी महाराजांनी पोलिसांना जाब विचारला। नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल। ईव्हीएमला हार घालून आचारसंहितेचा भंग केल्याने महाराजांवर गुन्हा दाखल। राज्याच्या 13 जागांसह देशातील 49 जागांसाठी मतदान सुरू। 1 वाजेपर्यंत देशात 36.73% मतदान। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 48.41% मतदान। राज्यातील 13 जागांसाठी मतदान सुरू। 1 वाजेपर्यंत 27.78% मतदान। दिंडोरीत सर्वाधिक 33.25%, तर कल्याणमध्ये सर्वात कमी 22.52% मतदान। वांद्रातील नवजीवन विद्या मंदिर मतदान केंद्रावर उद्धव ठाकरेंकडून मतदान। रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी मतदानाचा हक्क बजावला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून दादरमध्ये सहकुटुंब मतदान। तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात मतदान करतील, राज ठाकरेंना विश्वास। ठाण्याच्या नेपच्यून आयटी पार्क मतदान केंद्रात मुख्यमंत्र्यांकडून सहकुटुंब मतदान। महायुतीचा मुंबईचा बालेकिल्ला आम्हीच जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा। राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षासाठी मेहनत केली असती तर त्यांच्या कार्यकर्त्यांचे चांगले दिवस आले असते। संजय राऊतांची राज ठाकरेंवर खोचक टीका। बोगस मतदार आणण्याची आम्हाला गरज नाही, बोगस मतदान होणार म्हणणाऱ्यांनी हत्यारं टाकली। राजन विचार यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। बोगस मतदानाबद्दल राजन विचारेंकडून प्रशासनाला माहिती। कोपरी, पाचपाखाडी, वाघळे भागात बोगस मतदान होणार। विचारेंकडून निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी आणि पोलिसांना माहिती। अभिनेते अक्षय कुमार, सुनील शेट्टी, गोविंदा यांनी मतदानाचा हक्क बजावला। अभिनेत्यांकडून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन। भाजपच्या मथुरेच्या उमेदवार अभिनेत्री हेमा मालिनी यांनी लेखीसह बजावला मतदानाचा हक्क। अभिनेता धर्मेंद्रनंही केलं मतदान। मालेगावच्या मेहुणे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार। पिण्याच्या पाण्यासह इतर प्रश्न न सुटल्यानं ग्रामस्थांची मतदानाकडे पाठ। जीव गेला तरी चालेल, 4 तारखेला उपोषण करणारच, कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नाही। मनोज जरांगे पाटील उपोषण करण्यावर ठाम। उद्या दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार। बोर्डाच्या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार। बोर्डाकडून अधिकृत घोषणा। दिल्लीतील तापमानात प्रचंड वाढ। उष्णतेच्या लाटेमुळे 25 मे पर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय। 8वी पर्यंतचे वर्ग भरवण्यास बंदी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।